नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिशच्या व्होकॅब या टॉपिकमध्ये म्हणजे व्होकॅब्युलरी या टॉपिकमध्ये पेअर वर्ड्स हा सेक्शन घेणार आहोत आणि यासाठी मी सोर्स काय वापरत आहे तर आदरणीय MJ शेख सरांचं मी पुस्तक वापरत आहे. ऑलरेडी मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये. तर मग त्याच सिरीजमधला हा आपला पुढचा पार्ट आहे. बघा, आजच्या पेअर वर्ड म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर प्रश्न कसे येऊन गेलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, म्हणजे आपण किथ अँड किन किंवा किंग अँड क्वीन, एन्शियंट अँड मॉडर्न असे शब्द जे सोबत सोबत वापरतो पेअर वर्ड्स, तर आपण यांचाच वापर कशा पद्धतीने केला जातो वाक्यात आणि पेपरला काय प्रश्न आलेले आहेत हे तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला हे कळेल. तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपले पहिला शब्द आहे एन्शियंट अँड मॉडर्न, प्राचीन आणि अर्वाचीन. अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा. एड अँड अबेट म्हणजे वाईट कामात मदत करणे. आता हे बघा, एड अँड अबेट वाईट कामात मदत करणे जे अशा बाकीचे आहेत. तर हे ना सवयीने किंवा वाक्यात प्रयोग करून आहे ना हळूहळू हे तुमच्या पाठ होतील. किंवा मग मी काय करेल की माझे जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात ना त्याच्यात मी एखादा शब्द घेऊन वाक्य बनवून मग त्याचे व्हिडिओ बनवत जाईल. ठीक आहे, जेणेकरून आपला हे आता एका व्हिडिओमध्ये आपण सगळं कंप्लीट करणार आहे आणि मग नंतर हळूहळू आपण ह्याच गोष्टींचा उपयोग कसा आपण वाक्यात कसा केला जातो. आता प्रश्न बघाल ना तुम्ही तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा. आणि सारखं सारखं वाचून किंवा वाक्यात प्रयोग केलेला असताना जेव्हा तुम्ही बघाल त्याच्यानंतर ह्या गोष्टी तुमच्या हळूहळू पाठ व्हायला लागतील. ठीक आहे, तर मग आत्ता जरी लक्षात राहत नसेल पण हळूहळू 100% तुमच्या लक्षात राहील. त्यासाठी सारखं सारखं स्टडी करावा लागेल, प्रश्न बघावे लागतील आणि सारखं सारखं वाचन करावं लागेल किंवा ऐकावे लागतील व्हिडिओ. एड अँड अबेट म्हणजे वाईट कामात मदत करणे. ऑल अँड सन्ड्री एकूण एक. आर्ट्स अँड क्राफ्ट्स हस्तव्यवसाय. अकॅडमिक करिअर शैक्षणिक कारकीर्द. अबाव ऑल सर्वात महत्त्वाचे. एक्स अँड पेन्स वेदना. ऑल इन ऑल सर्व काही. नंतर अल्फा अँड ओमेगा सुरुवात आणि शेवट. ठीक आहे, एवरचे आपले सगळे झालेले आहेत. बघा, पुन्हा एकदा सांगते. एन्शियंट अँड मॉडर्न प्राचीन आणि अर्वाचीन. अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा. एड अँड अबेट वाईट कामात मदत करणे. ऑल अँड सन्ड्री एकूण एक. आर्ट्स अँड क्राफ्ट्स हस्तव्यवसाय. अकॅडमिक करिअर शैक्षणिक कारकीर्द. अबव ऑल सर्वात महत्त्वाचे. एक्स अँड पेन्स वेदना. ऑल इन ऑल सर्व काही. अल्फा अँड ओमेगा सुरुवात आणि शेवट. नीट लक्षात ठेवा. नुसतं एवढं जरी विचारलं अल्फा अँड ओमेगा खालीलपैकी काय अर्थ होतो तर आपल्याला माहिती पाहिजे. सुरुवात आणि शेवट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, आता आपण बघूया बी वरचे. बघा, ब्रेड अँड बटर उपजीविकेचे साधन. बिट बाय बिट थोडे थोडे करून. बाय हुक और क्रुक या ना त्या मार्गाने. ब्राईट अँड डार्क संधी प्रकाश. नंतर बॅग अँड बॅगेज चंबू गबाळासह. बाय लिप्स अँड बाउंड्स झपाट्याने. बाय अँड लार्ज संपूर्णतः. डू ऑर डाय करा अथवा मरा. त्यानंतर डक्स अँड ड्रेक्स म्हणजे बेपर्वाईने. आता आपले बी आणि डीचे इथे कंप्लीट झालेत. आपण एकदा रिपीट करू. हे बघा, काही काही आहे ना लगेच आपल्या पाठ होऊन जातं, माहिती असतं आपल्याला, आणि काही काहीवर तुम्हाला फोकस करावा लागेल. त्यामुळे कोणाला नवीन असेल तर त्यांनी टेन्शन नका घेऊ, हळूहळू सारखं वाचून ते होऊन जाईल. जे नवीन आहे ना त्याच्यावर फोकस करा, म्हणजे नवीन शब्द वाटताय त्याच्यावर, आणि मग ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, ब्रेड अँड बटर उपजीविकेचे साधन. बिट बाय बिट थोडे थोडे करून. बाय हुक और क्रुक या न त्या मार्गाने. ब्राईट अँड डार्क संधी प्रकाश. बॅग अँड बॅगेज चंबू गबाळासह. बाय लिप्स अँड बाउंड्स झपाट्याने. बाय अँड लार्ज संपूर्णतः. डू ऑर डाय करा अथवा मरा. डक्स अँड ड्रेक्स बेपर्वाईने.
पुढे बघा, एक 2 मिनिट. पुढचं आहे एव्हरी नाऊ अँड देन, म्हणजे प्रत्येक वेळी, क्षणोक्षणी. फेअर अँड स्क्वेअर, योग्य. फास्ट अँड लूज, धरसोड. फ्रेंड अँड फो, मित्र आणि शत्रू. फेस टू फेस, समोरासमोर. फार अँड वाईड, सर्व दूर. फॉरगिव्ह अँड फॉरगेट, झालेले विसरून क्षमा करा. फॉर लव अँड मनी, प्रेमासाठी आणि पैशासाठी. पुढे फर्स्ट अँड फॉरमोस्ट, आद्य आणि आद्य सर्वात महत्त्वाचा. फ्लेश अँड ब्लड, मानवी स्वभाव, मानवजात. गिव्ह अँड टेक, देवाणघेवाण. हां, आता आपण काही एफ पर्यंतचे रिपीट करूया. बघा, एव्हरी नाऊ अँड देन, प्रत्येक वेळी, क्षणोक्षणी. फेअर अँड स्क्वेअर, योग्य. फास्ट अँड लूज, धरसोड. फ्रेंड अँड फो, मित्र आणि शत्रू. फेस टू फेस, समोरासमोर. फार अँड वाईड, दूरवर, सर्व दूर. फॉरगिव्ह अँड फॉरगेट, झालेले विसरून क्षमा करा. फॉर लव अँड मनी, प्रेमासाठी आणि पैशासाठी. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, आद्य सर्वात महत्त्वाचा. फ्लेश अँड ब्लड, मानवी स्वभाव, मानवजात. ठीक आहे, आता पुढे बघा. गिव्ह अँड टेक, देवाणघेवाण. ग्रेट अँड स्मॉल, सर्व लहान थोर. गुड अँड बॅड, चांगले आणि वाईट. हँड्स अँड फीट, हातपाय. हेल अँड हार्टी, उत्तम प्रकृती. आता हे बघा, हेल अँड हार्टी एक, आणि नंतर हे बघा इथे दिसतंय लिप्स अँड बाउंड्स. हां, यांना मी टिक करते कारण याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हां, आणि जे मला म्हणजे लगेच सापडतील तुम्हाला एक्सप्लेन करताना. ठीक आहे. हां, उत्तम प्रकृती. नंतर हार्ट अँड सोल, सर्व शक्तिनिशी. हेल्टर स्केल्टर, हेल्टर स्केल्टर म्हणजे सैरा वैरा. यू अँड क्राय म्हणजे आरडा ओरड. हँग अँड ग्लो म्हणजे जवळचा. पुढे बघा, होल अँड कॉर्नर, गुप्त जागेत केलेले काम. होल अँड कॉर्नर. हजबंड अँड वाईफ, पती पत्नी. हेड्स अँड इयर्स, नखशिकांत. ठीक आहे, आपण एकदा एवढे झाले ते रिपीट करू. गिव्ह अँड टेक, देवाणघेवाण. ग्रेट अँड स्मॉल, सर्व लहान थोर. गुड अँड बॅड, चांगले आणि वाईट. हँड्स अँड फीट, हातपाय. हेल अँड हार्टी, उत्तम प्रकृती. हार्ट अँड सोल, सर्व शक्तिनिशी. हेल्टर स्केल्टर, सैरा वैरा. यू अँड क्राय, आरडा ओरड. हँड अँड ग्लो, जवळचा. हँड अँड ग्लो, जवळचा. पुढे बघा, होल अँड कॉर्नर म्हणजे काय, गुप्त जागेत केलेले काम. नंतर हजबंड अँड वाईफ, पती पत्नी. हेड्स अँड इयर्स, नखशिकांत. पुढे बघा आता, किथ अँड किन, जवळचे नातेवाईक. किंग अँड क्वीन, राजा राणी. नाईफ अँड फोर्क, सुरी आणि काटा. लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था. लिटल बाय लिटल, थोडे थोडे करून. ठीक आहे, हे असं अजून कुठे रिपीट झालंय बघा. लिटल बाय लिटल, थोडे थोडे करून. आणि इथे होतं बघा, बिट बाय बिट, थोडे थोडे करून. ठीक आहे, कधी कधी असेही प्रश्न विचारता की लिटल बाय लिटलला समानार्थी खालीलपैकी कोणते पेअर वर्ड आहे, असंही येऊ शकतं. म्हणून या गोष्टी पण लक्षात ठेवा. बिट बाय बिट, लिटल बाय लिटल. ठीक आहे, पुढे बघा. लेडीज अँड जेंटलमेन, सभ्य स्त्री आणि पुरुष. लिव्ह अँड लेट लिव्ह. पुढे जगा आणि जगू द्या. मेन अँड वुमन, वुमन पुरुष आणि स्त्री. मदर अँड चाइल्ड, आई आणि मूल. मोर ऑर लेस, कमी जास्त.
माइट अँड मेन सर्व शक्तिनिशी. ठीक आहे, सर्व शक्तिनिशी. आता या टाईपचं कधी रिपीट झालंय बघा, हे बघा, माइट अँड मेन सर्व शक्तिनिशी, हार्ट अँड सोल, सेम सेम अर्थ आहे. सर्व शक्तिनिशी आपण त्याला पण स्टार करून ठेवू. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. नंतर नल अँड वॉइड, रद्द बातल, नूक अँड कॉर्नर, काना कोपरा. ठीक आहे, एकदा आपण रिपीट करू बघा. किथ अँड कीन, जवळचे नातेवाईक. किंग अँड क्वीन, राजा राणी. नाईफ अँड फोर्क, सुरी आणि काटा. लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था. लिटल बाय लिटल, थोडे थोडे करून, त्याच्यासारखंच कोणतं, बिट बाय बिट. लेडीज अँड जेंटलमेन, सभ्य स्त्री आणि पुरुष. लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. मेन अँड वुमेन, पुरुष आणि स्त्री. मदर अँड चाइल्ड, आई आणि मूल. मोर ऑर लेस, कमी जास्त. माइट अँड मेन, सर्व शक्तिनिशी आणि त्याच्यासारखंच कोणतं, हार्ट अँड सोल. दोन्ही सोबत लक्षात ठेवा, माइट अँड मेन आणि हार्ट अँड सोल. नाऊ अँड देन, आणि आता आणि नंतर किंवा मधून मधून. नंतर नल अँड वॉइड, रद्द बातल. नूक अँड कॉर्नर, काना कोपरा. नूक अँड कॉर्नर, काना कोपरा. आता पुढे बघा. ओव्हर अँड अबाऊ, जास्तीचे. ओव्हर अँड अबाऊ, जास्तीचे. ऑन अँड ऑन ओव्हर, ऑन अँड ऑन ओव्हर म्हणजे पुन्हा पुन्हा. आता पुन्हा पुन्हा कधी झालेलं आहे बघा. अगेन अँड अगेन, आपण सगळ्यात पहिले पाहिलेलं हे बघा. ठीक आहे, हे असे जे सेम सेम आहेत त्याला मी स्टार करून ठेवते. हां, अगेन अँड अगेन, आणि हे काय होतं, ऑन अँड ऑन ओव्हर. पुढे बघा. ओपन अँड अबाऊ बोर्ड, त्याचं आहे निसंशय. ओपन अँड अबाऊ बोर्ड, निसंशय. ऑन द फेस ऑफ इट, वरवर पाहता. वन्स ऑफ ऑल, कायमचे. ऑन ऑफ अँड ऑन, अधूनमधून. ऑफ अँड ऑन, अधूनमधून. आणि आपण आत्ता काय बघितलं, मधून मधून. नाऊ अँड देन, त्याचं काय होतं, आता आणि नंतर. हां, आता आणि नंतर किंवा मधून मधून. आणि ऑफ अँड ऑनचं काय, अधूनमधून. हां, हे फक्त एक जस्ट सारखं नाही आहे, पण तरी सोबत लक्षात ठेवायला काही हरकत नाही. ठीक आहे. वन अँड द सेम म्हणजे एकसारखेच. आउट अँड आउट, उघड उघड. प्युअर अँड सिंपल, साधे आणि शुद्ध. प्रोज अँड कॉन्स, साधक बाधक मुद्दे. पार्ट अँड पार्सल, अविभाज्य भाग. पॉट्स अँड पॅन्स, भांडीकुंडी. पास्ट अँड लूज, बेजबाबदारपणे. ठीक आहे, प म्हणते पी पर्यंतचे आपण एकदा रिपीट करू बघा. ओव्हर अँड अबाऊ म्हणजे जास्तीचे. ऑन अँड ऑन ओव्हर म्हणजे पुन्हा पुन्हा. ओपन अँड अबाऊ बोर्ड, निसंशय. पुढे बघा. ऑन द फेस ऑफ इट, वरवर पाहता. वन्स फॉर ऑल, कायमचे. ऑफ अँड ऑन, अधूनमधून. त्याच्यासोबत आपण लक्षात ठेवायला सांगितलं नाऊ अँड देन म्हणजे आता आणि नंतर किंवा मधून मधून. वन अँड द सेम, एकसारखेच. आउट अँड आउट, उघड उघड. प्युअर अँड सिंपल, साधे आणि शुद्ध. प्रोज अँड कॉन्स, साधक बाधक मुद्दे. पार्ट अँड पार्सल, अविभाज्य भाग. पॉट्स अँड पॅन्स, भांडीकुंडी. पास्ट अँड लूज, बेजबाबदारपणे. पुढे बघा आता. रफ अँड स्मूथ, खडबडीत आणि मृदू. रिच अँड पुअर, गरीब श्रीमंत. राऊंड अँड राऊंड, गोल गोल. रँक अँड फाईल, राजा आणि फकीर. राईम अँड रिझन, सुसंगतता. शॉर्ट अँड स्वीट, थोडक्यात आणि गोड. सेफ आणि साऊंड, पूर्ण सुखरूप. सिक्सेस अँड सेवन्स, गोंधळ. हां,
6s and 7s गोंधळ. पुढे बघा स्लो अँड स्टडी, स्लो अँड स्टडी सावकाश पण अविचलित. सम अँड सबस्टन्स सारांश. स्पीक अँड स्पॅन स्वच्छ नीटनेटके. स्पीक अँड स्पॅन स्वच्छ. आता इथे अर्थ तर एकच आहे पण इथे स्पेलिंग वेगळं आहे. याच्यात काही आहे वेगळं तर मी बघते, असेल तर तुम्हाला नेक्स्ट टाइम मध्ये सांगते. सध्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. टू अँड फ्रो इकडून तिकडे. टाइम अँड टाईड वेळ काळ. नंतर थ्रू अँड थ्रू म्हणजे आरपार. टॉईल अँड मॉईल म्हणजे खूप परिश्रम करणे. नंतर द हॅव्स अँड द हॅव नॉट्स म्हणजे श्रीमंत आणि गरीब. द हॅव्स अँड द हॅव नॉट्स श्रीमंत आणि गरीब. अप्स अँड डाऊन्स म्हणजे चढ उतार. नंतर व्हर्च्यू अँड वाईस. सद्गुण दुर्गुण. वेज अँड मीन्स साधने उपाय. वियर अँड टियर घसारा झीज. यंग अँड ओल्ड अबाल वृद्ध. टॉईल अँड मॉईल खूप परिश्रम करणे. दोनदा रिपीट झालंय तेच. टच अँड गो संकटपूर्ण. नंतर अप्स अँड डाऊन चढ उतार हे पण रिपीट झालं. विल अँड वो म्हणजे सुख दुःख. विल अँड वो सुख दुःख. वेज अँड मीन्स साधने आणि उपाय. ठीक आहे. आय थिंक हे पण रिपीट झालं आहे. आता याच्यावर 5 प्रश्न आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. आता एकदा हे जे शेवटचे होते ते आपण रिपीट करू. रफ अँड स्मूथ खडबडीत आणि मृदू. रिच अँड पुअर गरीब श्रीमंत. राऊंड अँड राऊंड गोल गोल. रँक अँड फाईल राजा आणि फकीर. राईम अँड रिझन सुसंगतता. शॉर्ट अँड स्वीट थोडक्यात आणि गोड. सेफ अँड साऊंड पूर्ण सुखरूप. 6s अँड 7s गोंधळ. ठीक आहे. लक्षात ठेवा. स्लो अँड स्टडी सावकाश पण अविचलित. सम अँड सबस्टन्स सारांश. स्पीक अँड स्पॅन स्वच्छ नीटनेटके. नंतर टू अँड फ्रो इकडून तिकडे. टाइम अँड टाईड वेळ काळ. थ्रू अँड थ्रू आरपार. टॉईल अँड मॉईल खूप परिश्रम करणे. द हॅव्स अँड हॅव नॉट श्रीमंत आणि गरीब. अप्स अँड डाऊन्स चढ उतार. व्हर्च्यू अँड वाईस सद्गुण दुर्गुण. नंतर वेज अँड मीन्स साधने उपाय. वियर अँड टियर घसारा झीज. यंग अँड ओल्ड अबाल वृद्ध. टच अँड गो संकटपूर्ण. विल अँड वो सुख दुःख. ठीक आहे. हे आपले झालेले आहेत. आता आपण काय बघणार आहोत त्याच्यावर आलेले प्रश्न बघा. तर कंबाईन सी 2023 ला आलेला प्रश्न बघा. चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. ठीक आहे. याचं उत्तर काय आहे. हेल अँड हार्टी. त्याचं आपण काय बघितलं होतं. उत्तम प्रकृती त्याचा अर्थ. ठीक आहे. आपण टाकून बघू. त्या फिल इन द ब्लँक करून बघू. द प्रेसिडेंट वॉज हेल अँड हार्टी अँड लाईव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. म्हणजे प्रेसिडेंटची प्रकृती कशी उत्तम होती, चांगली होती आणि ते काय त्यांच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ जगले. पुढे बघा. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन. ठीक आहे. बाय लिप्स अँड लॅप्स हे तर चुकीचं आहे. आपण आत्ताच पाहिलं. लिप्स अँड बाउंड्स म्हणजे काय झपाट्याने. हे बघा. ठीक आहे. लिप्स अँड बाउंड्स. हां. आणि मी जे टिक केलं होतं बघा. पहिला प्रश्न हेल अँड हार्टीवर होता जो आला. नंतर
हे मी इथे चुकून बॅग अँड बॅगेजला केलं, हे लिप्स अँड बाउंड्सला करायचं होतं मला टिक, झपाट्याने त्याचा अर्थ होतो. नंतर बघा किथ अँड किन. किथ अँड किन येऊन गेलं, पण स्पेलिंग वेगवेगळे आहे. थांबा एक मिनिट. हे बघा दिसतं इथे KITH अँड KIN म्हणजे जवळचे नातेवाईक, किथ अँड किन, त्यामुळे ती पण चुकीची आहे. आणि ऑड्स अँड इव्हन्स. आता हे मला तुम्हाला दाखवायचं आहे, तर मी शोधलं, मग मे बी हेच बरोबर असेल किंवा दुसरं काय असेल तर तुम्ही मला सांगा. हे बघा, तर ऑड्स अँड इव्हन्स नाही येते, ऑड्स अँड एंड्स. द इडियम ऑड्स अँड एंड्स रेफर्स टू द मिसलेनियस आयटम्स, फ्रॅगमेंट्स और remnants, usually small and not important or of little value. Odds and ends. हे झालं. आता आणि किथ अँड किन म्हणजे हे जे तिन्ही आहे ना, हे तिन्ही चुकीचे आहेत, म्हणजे करेक्ट नाहीये कोणतीच, म्हणून नन ऑफ द अबाव. पुढे बघा, fill in the blank with the appropriate expression. She came out with some dash dash story about being delayed. त्याचं उत्तर आहे कॉक अँड बुल स्टोरी. आता ही इडियम आहे ना, कॉक अँड बुल स्टोरी, याचा अर्थ होतो की म्हणजे अशी जी काही पटणारच नाही अशी गोष्ट, काहीतरी ज्याच्यावर विश्वासच बसणार नाही असं काही पण सांगायचं. ठीक आहे, म्हणजे तिला उशीर झाला आणि ती त्याचं कारण म्हणून तिने काहीतरी स्टोरी बनवली जी न पटणारी होती. ठीक आहे, आपण बघूया त्याचं. हे बघा, म्हणजे असंभव असणारी, अगदीच असंभव. अ कॉक अँड बुल स्टोरी इज अन इडियम दॅट डिस्क्राइब्स हायली इम्प्रॉबेबल और अनबिलिव्हेबल स्टोरी, ऑफन युजेस ॲज अन एक्सक्यूज और टू डिसीव. ठीक आहे, म्हणजे तिचं खोटं लपवण्यासाठी एक तिने स्टोरी तयार केली जी आपल्याला पटतच नाही बुद्धीला, म्हणजे हे असं कसं काय होऊ शकतं, असं खोटी स्टोरी तयार केली. असंभव असणारी. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी फॉट डॅश डॅश टू गेट अवर प्लान्स ॲक्सेप्टेड. त्याचं अर्थ, त्याचं काय उत्तर आहे, टूथ अँड नेल. वी फॉट टूथ अँड नेल टू गेट अवर प्लान्स ॲक्सेप्टेड, म्हणजे खूप प्रयत्न केले त्यांनी त्यांचे प्लान्स ॲक्सेप्ट करण्यासाठी. थांबा एक मिनिट, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, द इडियम फाईट टूथ अँड नेल मीन्स to fight or compete with a great ferocity and intensity. ठीक है, using all available means to achieve a goal or prevent something from happening. ह्या ज्या आहेत, ह्या नवीन नवीन इडियम्स ज्या दिसत आहेत किंवा पेअर वर्ड्स दिसत आहेत, ते लगेच पाठ करून घ्या. ठीक आहे, आणि अजून कुठे मला भेटले तर मी पुन्हा घेऊन येईल वेगळा व्हिडिओ. पुढे बघा, fill in the blank with the correct idiomatic phrase from the given alternatives. The two sisters are dash dash in their behavior. मग त्याचं उत्तर काय आहे, ॲपल्स अँड ऑरेंजेस. द टू सिस्टर्स आर ॲपल्स अँड ऑरेंजेस इन देअर बिहेवियर, म्हणजे काय, अगदीच विरुद्ध. म्हणजे त्या जरी बहिणी असतील ना तर त्यांचा स्वभाव कुठेच सेम नाही. त्याचं आपण दाखवते तुम्हाला. हे बघा, बघा, idiom used to say that two things are completely different and it is not sensible to compare them. ठीक आहे, असं त्याचा अर्थ होतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.